नमस्कार. आयुष्य हे देवाने दिलेलं रंगमंच आहे आणि माणसाचं खरं मोल त्याच्या कर्मात आहे. म्हणूनच असं जगा की पडदा पडल्यानंतरही तुमची कामं आणि आठवणी लोकांच्या मनात अभिमानाने जिवंत राहतील. थोडक्यात ही कविता आपल्याला अविस्मरणीय जीवन जगण्याची प्रेरणा देते. याच विचारांच्या धाग्यातूनच माझी कविता विचारधारा. तो देव आणि आपण रंगमंचाचे कलाकार, आयुष्याचे ध्येय घडवणारे आम्ही स्वतःच शिल्पकार. त्याने दिलेल्या रंगमंचावर आम्ही स्वतःलाच ओळखायचं आणि पाप पुण्याचं कोडं आपण स्वतःच सोडवायचं. कारण इथे प्रत्येक श्वासाचा हिशेब असतो आणि कर्माची फळं तो मोजत असतो. एक चूक झाली तर माफी असते, पण सवयीची चूक हळूहळू नडते. तरीही वेळेत वळण घेतलं तर जमलं म्हणायचं, नाहीतर आयुष्याची वाट घसरताना स्वतःच पाहायचं. शेवटी पडदा पडला की सर्वांनाच आड जावं लागतं आणि आठवणीत राहायला तसं कामही लागतं. म्हणून असं जगावं की लोक तुझी कहाणी बोलतील, तुझ्या गोड आठवणी अभिमानाने सांगतील. बोल मनातले. धन्यवाद.